नमस्कार, मी स्मिता बोंद्रे. माझ्यातली मी या ग्रुपतर्फे संगीता देवकर मॅडम नेहमीच विविध प्रकारचे टास्क आम्हाला देत असतात. त्यापैकीच बाप्पाचे आगमन याविषयी मी माझे मनोगत व्यक्त करणार आहे. संगीता मॅडमला मनापासून धन्यवाद. त्या आम्हाला नेहमीच विविध प्रकारच्या संधी उपलब्ध करून देत असतात. चला तर मग, सुगंध, सजावट आणि स्नेहबंध. गणेश चतुर्थी जवळ आली की घराघरातील वातावरणच बदलून जातं. घराचं अंगण शेणानं सारवलं जातं. घरातलं तुळशी वृंदावन स्वच्छ केलं जातं. घरातला देव्हारा याला रंग दिला जातो. नुसत्या बाप्पाच्या आगमनाने, त्याच्या बातमीनेच घरामध्ये एक प्रकारचा वेगळा उत्साह संचारलेला असतो. सजावटीसाठी बाजारपेठेमधून काहीच आणलं जायचं नाही. घराच्या बागेमध्ये उपलब्ध असलेले वस्तू, पानं, फुलं, झाडं आणि घरामधल्या वस्तू यापासूनच गणपतीची सजावट करण्याची पद्धत होती. टाकाऊ पासून टिकाऊ बनवण्याची संकल्पना तेव्हापासूनचीच. घरातील मुलं, मोठी माणसं मिळून मातीपासून विविध प्रकारच्या वस्तू तयार करायचे. हत्ती, मोर, गणेश मूर्ती, बाप्पाचा उंदीर मामा या सगळ्या वस्तू घरीच बनवलेल्या जायच्या. या वस्तू बनवून झाल्या की त्या रंगवण्याचा सुद्धा एक वेगळाच सोहळा असायचा. तसेच प्लॅस्टिकच्या बाटलीपासून रंगीत फुलं, पानं बनवणे, त्याच्यापासून दिवे तयार करणे आणि ते रंगवणे. माझी मैत्रीण सौ अरुणा कुलकर्णी हिने स्वतः प्लॅस्टिकच्या बाटल्यांपासून उत्कृष्ट फुलं आणि केळीची पानं तयार केली आहेत. तेही फोटो तुम्हाला बघायला मिळतील. नारळाच्या करवंटीपासून, नारळाच्या झावळ्यांपासून विविध प्रकारच्या सजावटीच्या वस्तू बनवल्या जातात. घराच्या मुख्य दारासमोर आणि गणपती समोर मोठीच्या मोठी रांगोळी काढली जायची आणि त्याच्या सोबत लक्ष्मीची पावलं सुद्धा असायची. रांगोळीचे रंग सुद्धा घरीच बनवले जायचे. तांदळाच्या पिठामध्ये हळद, कुंकू, गेरू मिसळून विविध प्रकारचे रंग तयार केले जायचे. आता काही घरांना गणेश उत्सवाच्या आधी रंगवलं जातं. भिंतींवरती चित्र काढली जातात. उदाहरणार्थ मोर, स्वस्तिक, त्रिशूल, गाय, हत्ती अशा प्रकारची चित्र भिंतीवर काढली जायची. गणेश उत्सव म्हटला की लाल भडक जास्वंद, टपोर लाल गुलाब, दुर्वा, पत्री, सुवासिक फुलं, पारिजातक, जाई-जुई ही फुलं या सीझन मध्ये खूप सुंदर मिळतात. अतिशय सुगंधी ही फुलं गोळा करताना स्वतःच्या अंगणातल्या बागेमधून गोळा केली जातात. तोही एक आनंद वेगळाच. मोदकांचे प्रकार, तळणीचे, उकडीचे हे 2 प्रकार मुख्य असतात. आपल्या घरातील रीतीप्रमाणे, परंपरेप्रमाणे आपण ते बनवतो. नैवेद्यासाठी विशेषतः बनवले जातात. पंचखाद्य, विविध प्रकारचे लाडू, चिवडे, पुरणपोळी असे विविध गोड पदार्थ घराघरामध्ये बनवले जात. त्यासाठी सगळ्या घरातली लोक मदत करायची. पुरुष मंडळी नारळ फोडून देत, बायका ते खवत, सारण बनवत आणि मुले ते पळवत असत. आणि या सर्वांवर लक्ष ठेवण्याचं काम घरातील वृद्ध मंडळी करायची. आजकाल चॉकलेट, आंबा, पिस्ता, गुलकंद अशा विविध स्वादाचे मोदक बाजारामध्ये उपलब्ध आहेत. पण पारंपरिक मोदकांची मजा, स्वाद या मोदकांना नाही. घराघरातून गूळ, खोबरं, वेलची, जायफळ याचा सुगंध गल्लीभर दरवळायचा. त्या सुवासानेच मन तृप्त होऊन जायचं. सर्व पदार्थ स्वच्छ, सात्विक आणि सोहळ्यामध्ये केले जायचे. गणेश उत्सवात घर न राहता एक मंदिरासारखं पवित्र स्थान बनून जाईल. सकाळ संध्याकाळ आरत्या आणि मंत्रोच्चार सुरू असायचे.
आरतीसाठी शेजारी पाजारी मुलं गोळा व्हायची. एकत्र आरती, भजन, टाळ मृदुंगांचा गजर, धूप, उदबत्ती यांचा मनमोहक सुगंध हा एक अविस्मरणीय अनुभव. त्यामुळे लहान मुलांच्या आरत्या, मंत्रोच्चार, तोंड पाठ व्हायचे. हा सुद्धा मोठा फायदा नाही का? सगळं कुटुंब या गणेश उत्सवानिमित्त एकत्र यायचं. दूर गेलेली मुलं बाळं, नातेवाईक, आपले मित्रमंडळी सगळे गोळा होतात. एकत्र गप्पा मारतात, एकत्र सुखदुःख वाटून घेतात, बाप्पाच्या सेवेमध्ये रमून जातात. यामुळे नकळतच मुलांच्यावर आणि नव्या पिढीवर चांगले संस्कार होतात. रीतीभाती त्यांना समजतात. याशिवाय कुटुंबातील प्रेम, आपुलकीची भावना ही सुद्धा अधिक दृढ होते. घरातील प्रत्येक जण काही ना काही काम करतच असतं, मदत करत असतं. संपूर्ण तयारीत कृत्रिमतेचा लवलेशही नसतो. या नैसर्गिक साधेपणामध्ये सुद्धा एक वेगळाच आनंद असतो. आपुलकी आणि समाधान दडलेलं असायचं. बाप्पाचं आगमन म्हणजे फक्त काही पूजा नाही, तर सर्वांच्या हातांनी घडवलेलं, प्रेमाने सजवलेलं जणू नात्याचं बंधनच. त्या कलेचा, मायेचा एक अनोखा संगम होता, ज्याची आठवण आजही माझ्या मनाला आनंद देऊन जाते. काळ बदलला, पद्धती सुद्धा बदलल्या, पण गणेश उत्सव आनंदाने, प्रेमाने, सहकार्याने आजही साजरा केला जातो, हेही कौतुकास्पदच. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना आपले संस्कार, सण उत्सव, परंपरा यांचे ज्ञान मिळते. जाता जाता एवढंच सांगावंसं वाटतं, मातीच्या मूर्तीत जीवनाचा स्पर्श, सजावटीतून उमले नवा चैतन्याचा हर्ष. सजावटीतून उमले नवा चैतन्याचा हर्ष. एकमेकात गुंतता नात्यांचे हे धागे. एकमेकात गुंतता नात्यांचे हे धागे. घर हेच मंदिर असा बाप्पाचा संदेश सांगे. घर हेच मंदिर असा बाप्पाचा संदेश सांगे. नमस्कार.